नमस्कार मित्रांनो, मध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपल्या देशातील वेतन प्रणाली म्हणजेच पेरोल सिस्टीममध्ये आत्तापर्यंतचे सर्वात मोठे 5 बदल होत आहेत. पहिला आणि सर्वात मोठा बदल आहे 50% मूळ वेतनाचा नियम. नवीन वेतन संहितेनुसार आता कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार म्हणजेच बेसिक पे त्याच्या एकूण सीटीसीच्या किमान 50% असणं अनिवार्य आहे. सध्या अनेक कंपन्या बेसिक पगार कमी ठेवतात आणि भत्ते जास्त देतात. पण आता तसे चालणार नाही. यामुळे काय होईल? तर तुमच्या पीएफमधील योगदान वाढेल. कारण पीएफची गणना आता या वाढीव बेसिक पगारानुसार होईल. इतकेच नाही, तर तुमची ग्रॅच्युइटी आणि ओव्हरटाईमची रक्कमसुद्धा यामुळे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. थोडक्यात, भविष्यातील सुरक्षितता वाढणार असली तरी हातात येणारा पगार थोडा कमी होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे तब्बल 60 वर्षांनंतर आपला जुना आयकर कायदा 1961 आता इतिहास जमा होणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून त्याची जागा आयकर कायदा 2025 घेईल. यामुळे टीडीएस गणना करण्याची पद्धत, रिपोर्टिंग फॉर्मॅट आणि तुमचे फॉर्म 16 सुद्धा नवीन स्वरूपात येतील. सर्व कंपन्यांना आता आपली पेरोल प्रणाली या नवीन कायद्यानुसार अपडेट करावी लागणार आहे. फुल अँड फायनल सेटलमेंट फक्त 2 दिवसात. जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली किंवा त्याला कामावरून कमी केले, तर त्याच्या सर्व थकीत पगाराचा निपटारा म्हणजेच फुल अँड फायनल सेटलमेंट आता फक्त 2 कामकाजाच्या दिवसात करणे बंधनकारक आहे. पूर्वी यासाठी महिनाभर वाट पाहावी लागायची. पण आता हा नियम कडक करण्यात आला आहे. आता मालकांना कर्मचाऱ्यांचे वेतन, उपस्थिती, पीएफ आणि ईएसआय योगदान हे सर्व रेकॉर्ड फक्त डिजिटल स्वरूपातच ठेवावे लागतील. सरकारी अधिकारी आता कोणतेही क्षणी या रेकॉर्डची ऑनलाईन तपासणी करू शकतात. जर या नियमांचे पालन झाले नाही, तर 3 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि काही प्रकरणात कारावासाची तरतूदसुद्धा करण्यात आली आहे. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आणि ग्रॅच्युइटी. आता फिक्स टर्मवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व वैधानिक लाभ मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वी ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी 5 वर्ष सेवा आवश्यक होती. पण आता या कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा फक्त 1 वर्षावर आणली आहे.